नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत MD आयुर्वेद असलेल्या डॉक्टर प्रज्ञा अक्कलकोटकर मॅडम. प्रज्ञाजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्ते. प्रज्ञाजींना या प्रॅक्टिसचा जवळपास 25 पेक्षा जास्त वर्ष अनुभव आहे आणि आज फार इंटरेस्टिंग थेअरी घेऊन त्या आपल्यासमोर आलेल्या आहेत, ज्या आयुर्वेदामध्ये आहेच पण मी पहिल्यांदा ऐकलं. त्या थेअरीचं नाव आहे विद्धकर्म आणि अग्निकर्म. त्या स्पेशालिटीज त्यांच्या आहेत. तर नेमकी ही उपचार पद्धती काय आहे आणि त्या गेल्या जवळपास 4-5 वर्षापासून याची प्रॅक्टिस करत आहेत. अनेक वेगवेगळ्या वयोगटातले पेशंट्स त्यांनी हाताळलेले आहेत. तर आयुर्वेदामध्ये हे काय आहे नेमकं आणि त्याच्या उपचारांनी कसा फरक पडतो ते आज मी तुमच्याकडनं ऐकणार आहोत. या दोन्हीला छेद देणारी ही विचिकित्सा पद्धती. इमिजिएट रिझल्ट येतो. तू पेशंट कंटाळला तरी चालेल, वैद्यांनी न कंटाळता करायचं. आता समजा आपण तोत्रेपणा असतो तेव्हा आम्ही काय करतो, जिभेच्या खाली टोचतो. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, लोक आत्महत्या करतात, त्याला रिझल्ट येतो. अतिशय सुंदर प्रश्न आहे. मास्टरी आहे विद्धकर्माची ह्याच्यावरती. रिटर्न कन्सेंट असल्याशिवाय आम्ही हात लावत नाही. हा कॉन्फिडन्स जो येतो ना, तो अग्निकर्म आणि विद्धकर्माचा रिझल्ट आहे असं मी प्रामाणिकपणे म्हणेन. की इमिजिएट ह्याचा वेदना शमन तर होतच, पण माझ्या क्लिनिकची टॅगलाईन आहे फ्रॉम पेन मॅनेजमेंट टू डिसीज मॅनेजमेंट. सो तुमचं स्वागत. आणि पहिला हाच प्रश्न आहे की आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचार्य असतात, ते आयुर्वेदाची थेअरी सांगतात, वेगवेगळे श्लोक त्यातले ग्रंथाचे रेफरन्स सांगतात. पण विद्धकर्म आणि अग्निकर्म जी तुमची स्पेशालिटी आहे ही तशी फार ऐकिवात नाही आहे. तर ही नेमकी काय आहे आणि ही कुठून आली आहे? मला खूप आनंद होतो की या अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा पद्धतीचे जनक डॉक्टर गोगटे सर, त्यांची अशी इच्छा होती की ह्या पद्धतीचं महत्त्व सगळ्या जनमानसापर्यंत पोचावं, वैद्यांना तर कळावंच. आणि तो चान्स मला या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळाला, म्हणून मी आय एम रिअली ग्रेटफुल. अग्निकर्म आणि विद्धकर्म ही अणुशस्त्र पद्धत आहे. म्हणजे अणुशस्त्र म्हणजे काय की आयुर्वेदामध्ये सुद्धा शल्यचिकित्सा होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सुश्रुताचार्य. तर सुश्रुताचार्यांनी ग्रंथांमध्ये ही पद्धत वर्णन केलेली आहे. त्याला पॅरासर्जिकल प्रोसिजर म्हणूया, अणुशस्त्र. विद्धकर्म आणि अग्निकर्म. तर विद्ध म्हणजे काय? विद्ध म्हणजे टू पंक्चर, टोचायचं. कशासाठी टोचायचं? तिथे काहीतरी जे साठून राहिलंय ते बाहेर यायला पाहिजे, याकरता हे विद्ध करतात. त्याचे अनेक उपयोग आहेत, आपण बघूया. आणि अग्निकर्म म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत अग्नीच्या साह्याने केलेली उपचार पद्धती, म्हणजे चटका देणं. पण चटका देणं थोडं निगेटिव्ह वाटतं, म्हणून हा सुखद चटका असं आपण म्हणूया. आणि या दोन्ही उपचार पद्धतीचा उपयोग करून आपण अनेक दुर्धर रोग बरे करू शकतो किंवा ॲटलिस्ट वेदना शमन तरी देऊ शकतो. आणि ह्या पॉडकास्टचा हाच माझा उद्देश आहे की जनमानसापर्यंत ही हिडन चिकित्सा पद्धती, फारशी प्रचलित नसलेली चिकित्सा पद्धती किंवा उपचार पद्धती लोकांना ह्याची तोंड ओळख व्हावी. मी पॉडकास्टच्या सुरुवातीलाच थोडंसं माझ्या गोगटे सरांबद्दल सांगू इच्छिते की जे या चिकित्सा पद्धतीचे जनक आहेत. डॉक्टर रामचंद्र गोगटे आमच्या टिळक आयुर्वेदमध्ये ते प्राध्यापक होते, नंतर प्राचार्यही होते आणि ताराचंद रुग्णालय आणि अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांनी खूप उच्च पदावर काम केली. बेसिकली हा माणूस उत्तम सर्जन, त्यांचे ऑपरेशन्स बघायला मुंबईहून लोक यायचे, इतका हा स्किल्ड मनुष्य. नेहमी सर्जनला वेदनांचा सामना करायला लागतो. मग त्या वेदना आपण कशा कमी करणार? तर तुम्ही पोटात औषध देऊ शकता, इंजेक्शन देऊ शकता, पण त्याला मर्यादा आहेत. किती काळ देणार? तर त्यामुळे गोगटे सरांच्या डोक्यात ह्या वेदना शमन करणारा आयुर्वेदात काही असेल का, अशा पद्धतीने त्यांनी तो विचार सुरू केला. आणि त्यांनी अनेक ग्रंथ अभ्यासले, त्यापैकी सुश्रुत आणि अष्टांग हृदय ह्याच्यात त्यांना खूप रेफरन्सेस सापडले. त्याकरता त्यांना खूप अभ्यास करायला लागला. त्यांनी जवळपास अनेक वर्ष त्याचा अभ्यास केला आणि एक विशिष्ट चिकित्सा पद्धती शोधून काढली. आता सुश्रुतात ह्याचा रेफरन्स आहे, ह्याला म्हणतात वेधन. वेधन म्हणजे टू पंक्चर. पूर्वीच्या काळी हे पंक्चर करायला कुऱ्हाडीसारखी छोटी शस्त्र वापरायचे, पण पूर्वीच्या लोकांचं आयुर्मान 400 वर्ष होतं, त्यांचा आकारही मोठा होता. आता आपल्याला त्याचा उपयोग नाही होणार.
तर आताच्या काळाला सुसंगत असं त्यांनी शोधून काढलं. अत्यंत साधी सोपी इन्शुलिनची निडल की जी स्टराईल असते, म्हणजे त्याचाही काही प्रश्न येत नाही. या इन्शुलिन निडलचा त्यांनी वापर करून हे विद्धकर्म सुरू केलं आणि विविध पद्धतीने त्यांनी विविध रोगांवरती त्याचा अभ्यास केला. त्याचं त्यांनी पुस्तकही लिहिलेलं आहे. त्यांनी ठरवलं होतं की 20,000 केसेस झाल्याशिवाय मी पुस्तक लिहिणार नाही आणि जवळपास 50,000 त्यांनी केसेस केल्या. ही पद्धती अतिशय सुलभ आहे करायला. यांनी वेदनाशमन तर होतच, पण व्याधी बरा व्हायला सुद्धा मदत होते. पण मला एक सांगा की म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, नाही, पण तुम्ही आता म्हणालात की ते गोगटे सर जे आहेत ते याचे जनक आहेत, पण मग ही जी विद्धकर्म आणि अग्निकर्म आहे हे जर आयुर्वेदात आधी मेन्शन केलं होतं, मग तुम्ही जनक कुठल्या अर्थाने? हां, जनक कशा अर्थी म्हणते की प्रत्येक शास्त्र हे इव्हॉल्व्ह होत असतं, मॉडिफाय करायला लागतं. म्हणजे सुश्रुतात हे आहेच, पण आपण ते म्हणून रिइन्व्हेंट किंवा इन्व्हेन्शन हा कदाचित शब्द जास्त योग्य ठरेल. आणि त्यांनी अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने हे बसवलं आणि आम्हाला रेडी प्लॅटरवरती दिलं की या रोगाला हे करायचं, जे आम्हाला खूप शोधायला लागलं असतं सुश्रुतात संदर्भ, ते त्यांनी अतिशय सुलभ पद्धतीने उपलब्ध करून दिलं, म्हणून मी त्याला त्याचे जनक म्हणते. मग मला याच्यामध्ये तुम्ही जे विद्धकर्म करता त्याला कुठली शास्त्र असतात आणि जे तुम्ही अग्निकर्म करता ते कसं करता? हां, तर विद्धकर्म आणि अग्निकर्म करायला ही अशी इन्शुलिन निडल वापरली जाते. ही 26.5 निडले म्हणजे 26 नंबर आणि त्याची अर्धा इंच उंची आहे, 13 मिलीमीटर. ही कॉमनली वापरली जाते, नाहीतर आम्ही 24 नंबरची वापरतो कधी कधी. आणि ही फक्त स्टराईल करून हे टोचायचं आणि त्याच्यातनं रक्त बाहेर येऊ द्यायचं. आणि हे कुठेही टोचायचं नाही, इथे दुखतंय तर इथे टोचायचं नाही. त्याच्याकरता खूप अभ्यास लागतो. तोच सरांनी आम्हाला शिकवला की कुठल्या रोगात कशा पद्धतीने ते करायचं, कुठल्या क्रमाने करायचं, हे आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि अग्निकर्म जे आपण करतो त्याकरता सोन्याच्या सळईची त्यांनी निर्मिती केली. हे त्यांचं अतिशय उत्तम संशोधन आहे असं मी म्हणेन. ही सोन्याची 14 कॅरेटची सुई आहे. ही 7 सेंटीमीटर लांब आहे, 2 मिलीमीटर रुंद आहे आणि ह्याचं जे टोक आहे हे 4 मिलीमीटर आहे. आता आम्ही ही काय डायरेक्ट गरम करून तुम्हाला चटका नाही देत, ही आम्ही ह्याला इनडायरेक्ट पद्धत म्हणतो किंवा कंडक्शन मेथड. इथे दुखत असेल तर हे टोक इथे लावायचं आणि ही एक मेणबत्ती आहे, फिश कॅन्डल म्हणतात याला, ह्यांनी मेण फार गळत नाही, ही कडेला लावायची आणि इनडायरेक्ट पद्धतीने हे निडल होल्डरनी ही धरायची आणि ही हीट पास होते आणि ती पास होऊन तिथलं जे काही ऑब्स्ट्रक्शन असतं ते मोकळं होतं. आता वेदना का होते, तर वेदना कधी होते की आपल्याला जेव्हा ऑक्सिजन तिथे मिळत नाही तेव्हा वेदना होते. एखादी नर्व पिंच झाली तर वेदना होते. तुम्ही पडलात, धडपडलात तर तिथे इन्फ्लमेशन होऊन वेदना होते. तुम्ही खूप अवघडलात तर आपण म्हणतो अंग अंबलंय माझं, म्हणजे तिथे लॅक्टिक ऍसिड निर्माण होतं आणि तिथे वेदना होते. या सगळ्या प्रकारच्या वेदना अग्नी आणि विद्धकर्मांनी आम्ही कमी करतो. इमिजिएट त्याचे रिझल्ट्स येतात. आपण केसेस जेव्हा बोलू तेव्हा तुम्हाला इमिजिएट म्हणजे आयुर्वेदावर एक प्रकारची असं भाष्य केलं जातं की आयुर्वेदामध्ये पटकन रिझल्ट येत नाहीत किंवा आयुर्वेदामध्ये खूप वेळ लागतो गुण यायला, त्यामुळे जनरली आपण आयुर्वेदाकडे जात नाही, जनरली आपण ॲलोपॅथीकडे जातो, पण पटकन रिझल्ट हवा असं माझं आधी दुखणं बरं कर असं. एक्झॅक्टली. मग याच्यावर हा उपाय आहे का? हाच मला इन्सिस्ट करायचं की आयुर्वेदावरचे जे 2 ऑब्जेक्शन असतं की अजाला औषध दिलं तर नातवाला लागू पडेल असं विनोदाने म्हणतात, किंवा आयुर्वेदामध्ये वेदना शमनाचं काहीही नाही. आम्ही ग्रॅज्युएशन होईपर्यंत सुद्धा आम्ही हेच ऐकत होतो. या दोन्हीला छेद देणारी ही चिकित्सा पद्धती, इमिजिएट रिझल्ट येतो. म्हणजे युरेटरिक कोलाय म्हणजे आपलं मुतखड्याचं जी वेदना असते त्याला तो माशासारखा माणूस तडफडत असतो. एक सुई घातली आणि ती बाहेर काढली की त्याचं दुखणं कन्सिडरेबली कमी होतं. हे मी स्वतः डोळ्याने बघितलंय, ह्याचा अनुभवही घेतलाय. तुम्हाला मायग्रेन हेडेक, प्रचंड फुटल्यासारखं डोकं दुखतंय आणि ते तिथे विशिष्ट पद्धतीने विद्ध केलं की ते कमी होतं. तुम्ही नाव ऐकलं असेल ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, अशी नावच ती ही असतात आणि प्रचंड वेदना असतात. अशासारख्या वेदना सुद्धा या चिकित्सा पद्धतीने निश्चित कमी होतात. पण तुम्ही जेव्हा आता समजा मायग्रेनचं उदाहरण आपण घेऊ, अनेकांना मायग्रेनचा त्रास असतो, काहींना सौम्य असतो, काहींना मोठा असतो. तुम्ही जेव्हा विद्धकर्म करता त्यातून तुमच्या थेरीनुसार त्यांना रक्त येत असेल, तुम्ही रक्त वाहू देता, बरोबर, पण मग ज्याच्यामुळे मायग्रेन होतोय तो पूर्ण बरा होतो की? अतिशय सुंदर प्रश्न आहे. मी हेच सांगणार होते की अग्निकर्म विद्धकर्म ही पूर्ण चिकित्सा नाही, ही अर्ध चिकित्सा आहे.
उरलेली अर्ध ट्रीटमेंट जे आहे ते तुम्हाला हेतू किंवा कारण बघून मग का झालंय त्यानुसार पोटात औषधंही द्यायलाच लागतात, गरज लागली तर पंचकर्मही करायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की ज्या कारणाने तुमचा रोग झालाय तो तुम्ही लांब केला पाहिजे. तुम्ही रोज पावसात भिजणार आणि म्हणणार मला शिंका येतात, अरे तुझं ते कमी कर. किंवा मी दही खाणारच आणि मला शिंका येतात, तू दही कमी कर. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा ह्या ट्रीटमेंटला हार्डली 3 ते 5 मिनटं लागतात, परंतु मी 30 मिनटं त्याची हिस्ट्री घेते. मग मला ते अंदाज लागतो की ह्याच्या कशामुळे हे झालेलं आहे आणि ते होऊन आत्ताची स्थिती का आहे हे लक्षात येतं. आणि मग आम्ही त्याला ट्रीटमेंट देतो आणि मग औषधही देतो पोटात आणि मग तो रुग्ण हळूहळू बरा व्हायला लागतो. काही डिसीजेस इमिडिएटली बरे होतात. म्हणजे तुम्ही टाच दुखून आलात, तुम्हाला कॅल्केनियल्स हाड वाढलंय, एका सेटिंगमध्ये तुम्हाला फरक पडतो. पोटात औषध द्यायची गरज नाही, तिथे तूप लावलं तुम्ही सरळ चालत जाऊ शकता, असंही होतं. आणि त्याच्या उलट जर तुम्ही काहीतरी माझ्याकडे स्पाईन डिसऑर्डर घेऊन आलात तर मला वारंवार न कंटाळता चिकित्सा करायला लागते. आमच्या गोगटे सरांच्या शब्दामध्ये तू पेशंट कंटाळाल तरी चालेल, वैद्यांनी न कंटाळता करायचं. आणि ते असं बोलवायचे, सकाळ संध्याकाळ सुद्धा ते ट्रीटमेंट द्यायचे जर माणूस जवळ राहिला असेल तर. ह्याची पद्धत अशी असते की पेशंट जेव्हा येतो तेव्हा मी डिटेल हिस्ट्री घेते, त्याच्या रोगानुसार त्याला साधारण किती सिटिंग्स लागतील ते माझ्या डोक्यात असतं. आणि पहिल्यांदा आठवड्यातनं 5 वेळा बोलवायचं, नंतर 4 वेळा, नंतर 3 वेळा, नंतर 2 वेळा, नंतर 1 वेळा आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा. अशा पद्धतीने टेपर आउट करून, कारण तुम्ही इमिजिएटली तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही की माझं मायग्रेन आता गेला, पण ती इन्स्टंट पेन जे असतं ते कमी झालं की त्या माणसाला कॉन्फिडन्स येतो. मग तो म्हणतो अरे ठीक आहे, मग मी पथ्य पाळीन, मग मी औषध घेईन. पण मी तुम्हाला नुसता उपदेशच केला की सौमित्र तुम्ही ना जागरणच करता, त्यामुळे तुम्ही म्हणाल ते जाऊ दे, माझं आता जे आहे ते बंद करा. आणि ते बंद केलं की माणूस हा अतिशय कन्व्हिन्स होतो. एक माझा मुद्दा आहे की तुम्ही आता टाचेचं उदाहरण घेतलं, हाड वाढलंय, करेक्ट, त्याला तुम्ही चटका देते आणि मग तू दुखणं कमी होतं आणि तो चालत घरी गेला समजा, बरोबर. पण जे हाड वाढलेलं आहे ते काय असं इन्स्टंटली फटकन कमी होत नाही, अॅनाटॉमिकल चेंजेस होत नाहीत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शरीर त्याला एक असं संरक्षक एक काहीतरी निर्माण करतं आणि त्याच्यामुळे हाड वाढल्याचे चटका दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे असं पिवळट दिसतं आणि पेशंट म्हणतो बापरे पस झालाय का काय. ते पस झालेलं नसतं, ते शरीर त्याला संरक्षक काहीतरी निर्माण करतं. अॅनाटॉमिकली कदाचित ते हाड तसंच असेल, पण ते फिजिओलॉजिकली इम्प्रूव्ह होतं आणि तुम्हाला त्रास देत नाही. मग काय फरक पडतो, हे हाड जे वाढलेलं असतं ते अनेक दिवस असतं. तुम्हाला त्रास कधी व्हायला लागतं, जेव्हा ते अगदी असह्य होतं तेव्हा. आणि हे तो चटका दिल्याने तो त्रास कमी होतो, फिजिओलॉजी इम्प्रूव्ह होते. पण तुम्ही असं म्हणताय की हाड वाढल्यामुळे असे लंगडत चालणारे जे पेशंट असतात त्यांना खूप दुखतं, त्यांना तो चटका दिल्यामुळे त्यांची चाल सुधारते, त्यांना दुखणं बंद होतं. मी स्वतः उदाहरण आहे याची. आणि हाड आत तसं असलं हाड तसंच असतं. म्हणजे मी जर कोणाकडे गेले तर ते म्हणतील अरे वाढलेलं वजन आहे त्यामुळे तुझा कॅल्केनियस पर कसा बरा होईल, पण माझा बरा झालाय विथिन 1 सेकंड. मी जे बोलतेय ना, मी एवढ्या अधिकारवाण्याने का बोलते याचं कारण मी ह्या ट्रीटमेंट पहिल्या रिसीव्ह करते. मी आठवड्यातनं 3 वेळा माझ्या गरजेनुसार या ट्रीटमेंट घेते. त्यामुळे मला माहीत असतं कुठले पॉईंट दुखतात, कुठले दुखत नाहीत, कसं कन्व्हिन्स करायचं. आणि सो मला ते माहिती हे किती इफेक्टिव्ह असतं. अगदी टेन्शन घेऊन मनुष्य आला की आता काय करू काय नको, मानस पॉईंट म्हणून असतात, ते केल्यानंतर तो माणूस असा रिलॅक्स होतो. इमिजिएटली ही कॅन फील इट. डोळ्याचे पॉईंट केलं की क्लॅरिटी ऑफ विजन येते. हे मी स्वतः सांगते, हे मी स्वतः अनुभवले. सांगोवांगीचं नाही, कोणाकडून तरी मी अनुभव घेतलेले नाहीत, मी स्वतःची हे आहे. मला ना मानेचा त्रास होता, खूप 2 व्हीलर चालवली, देर आर सेव्हरल रिझन्स. आणि कायम माझा हात बधीर व्हायचा, असं मी सारखी झटकत असायची. पण ही ट्रीटमेंट गेल्यापासून माझा तो त्रास गेलेला आहे पूर्ण. मला ही मान वळवता यायची नाही. मी माझ्याकडे जी कार होती त्याला रिव्हर्सला आम्हाला मागे बघायला लागायचं. आताचे कसं आधुनिक आहे, मी कार चालवणं थांबवलं होतं. इतका मला त्रास होता. आय एम आउट ऑफ इट बिकॉज ऑफ विद्ध. पण मग विद्ध कधी करायचं आणि अग्नी कधी करायचं त्याला इंडिकेशन्स आहेत साधारणपणे. जर पण या दोन्ही ट्रीटमेंट वेगळ्या आहेत की एकाच नाण्याच्या दोन? नाही, ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि युजली आम्ही त्या बरोबर करतो. पण काही गोष्टी फक्त विद्धाने बऱ्या होतात, काही फक्त अग्नीने बऱ्या होतात. आता मी पहिला अग्निकर्माविषयी बोलते. अग्निकर्म म्हणजे साक्षात तुम्ही अग्नी वापरून ट्रीटमेंट देताय. अग्निकर्मामध्ये काय काय आपण करतो की एखादी गोष्ट तापून डायरेक्ट सुद्धा चटका देतो. ह्या ज्या आहेत त्या इनडायरेक्ट पद्धतीच्या आहेत. त्यापैकी सुवर्ण शलाकेपासून आपण सुरुवात करू. ही सोन्याची जी शलाक आहे तिचा उपयोग कधी होतो? रिजनरेशनसाठी. असं म्हणतात की अग्नी जो असतो तो द्रव्याच्या आधाराने काम करतो. म्हणजे सोन्याने वेगळं करेल, चांदीने वेगळं करेल, लोखंडाने वेगळं करेल. तर सोन्याने जेव्हा आपण तो चटका देतो तेव्हा सोनं हे धातू आहे, तो बल्य आहे, म्हणजे तो शक्ती देतो.
तो तुमचे सगळे टिश्यूज चांगले प्रोड्यूस करतो. त्यामुळे डी जनरेशनला सुवर्ण शलाकेचा उपयोग होतो. त्याच्यानंतर चांदीची जी शलाका असते, तुम्ही ऐकलं असेल डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे पाय बधीर होतात, त्याला चांदीची शलाका वापरतात. त्याच्यानंतर माझं हाड वाढलंय, मातीची शलाका वापरतो. कोणाला तरी फ्रोझन शोल्डर आहे, त्याला गुळाचा चटका देतो. त्याला रिझनिंग आहेत आणि रेफरन्सेस आहेत की त्वचेची जर विकार असतील तर हे वापरा, मांसापर्यंत गेलं असेल तर हे वापरा, हाडापर्यंत गेलं असेल तर हे वापरा. मनाने कधी कसंही नाही वापरायचं. मला परत सांगते की गोगटे सरांचं मोठेपण ह्याच्यासाठी की ते त्यांनी सिलेक्ट करून दिलं की ह्याच्यासाठी हे वापरा, इतकं हे करा. म्हणजे इतकं त्यांनी साधं आणि सोपं करून दिलं आणि त्याचे इन्स्टंट रिझल्ट बघायला मिळतात. हे झालं अग्निकर्माचं. विद्धकर्म म्हणजे आपण तिथे काहीतरी भोग पाडतोय. भोग पाडलं की काय होणार, त्याच्यातनं रक्त बाहेर येणार. आपल्या शरीराला एक नैसर्गिक शहाणपण असतं किंवा उपजत शहाणपण असतं की नको असलेली द्रव्य त्या रक्तातनं ते बाहेर टाकतात आणि मग आपल्याला बरं वाटतं. म्हणजे आयुर्वेदीय भाषा सांगायचं तर वात पित्त कफ हे जे दोष असतात किंवा आपल्या एनर्जीज असतात त्या फ्लो कशातनं होतात, रक्तातनं फ्लो होत असतात. जोपर्यंत रक्त चांगलं किंवा हे दोष चांगले तोपर्यंत रक्त चांगलं. जेव्हा हे दोष बिघडतात तेव्हा ते रक्तावरती काहीतरी परिणाम करतात आणि असं आपण विकृत रक्त बाहेर काढलं की तिथे माणसाला वेदना त्याच्या कमी होतात आणि त्याला एक काहीतरी मार्ग मिळतो. आपण असं काय म्हणू, आपण तिथलं सर्क्युलेशन सुधारतं किंवा तिथली जी विषद्रव्य असतात ती निघून जातात. त्यामुळे समहाव मोकळं वाटतं. आणि याच्याकरता विद्ध केल्यानंतर कधी कधी रक्त येतं, कधी कधी रक्त येत नाही, पण हलकेपणा जाणवतो, उपशय मिळतो, हे महत्वाचं. पण तुम्ही जिथं दुखत असं तिथंच टोच? नाही नाही नाही, जिथे दुखतं तिथे विद्ध करायचं हे पद्धतच नाही. त्याला खूप अभ्यास लागतो. तुमचा जर हात दुखत असेल तर त्याला ठराविक पॉइंट्स असतात आणि परत आपण केस टेकिंगच्या पद्धती येऊ की तुमचा जो कारण आहे तिथपासून मी विचार करून मग विद्ध करते. मला एक छान उदाहरण द्यावंसं वाटेल. आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यात काही काही विकृती येतात. आता समजा आपण तोत्रेपणा असतो तेव्हा आम्ही काय करतो, जिभेच्या खाली टोचतो. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या, आता मी जेव्हा ऑटिझमच्या मुलांवरती काम करते तेव्हा मी वेगळ्या पद्धतीने विचार करते. तर आमच्या मॅडमकडे ज्यांच्याकडे मी शिकले, गोगटे सरांची मी डायरेक्ट विद्यार्थिनी नाही, त्यांच्या विद्यार्थिनीकडून मी शिकले, डॉक्टर नीता काला. त्यांच्याकडे एक केस आली होती. तर एका भावानी बहिणीचा गळा असा दाबला आणि त्याच्यानंतर ती त्यांच्याकडे आली काय काय सांगत की तिला आता बोलताच येत नाहीये. मग आता बोलता येत नाही म्हटल्यानंतर तुम्ही जिभेच्या खाली विद्ध करायचं का? ते कारण नाही, तिचं कारण काय, सायकोसोमॅटिक आहे. मग मॅडमनी तिचे मानस पॉईंट पहिल्यांदा केले आणि मग हे तिला जिभेचे पॉईंट करायलाच लागले नाहीत. मानस पॉईंट ते रिलॅक्स झाल्यानंतर ती बोलायला लागली. म्हणजे जिथे कुठे दुखतंय तिथे विद्ध नसतं करायचं. यू हॅव टू गो टू द रूट कॉज आणि क्रम सुद्धा ठरलेला असतो. ह्याच्यानंतर हे करायचं, त्याच्यानंतर ते करायचं आणि मग रिझल्ट येतात. आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही असे प्रयोग करतो की आधी हा पॉईंट करू मग तो करू. ग्रंथात एक सांगितलेलं आहे ते माहिती आहे, पण आपण व्हेरिएशन्स करून बघतो आणि मग रिझल्ट येतात का नाही हे बघायचं असतं आणि मग ते कन्फर्म होतं. तुम्ही मगाशी सुरुवातीला बोललात की दुर्धर आजार ह्याच्यातनं रोग बरे होतात. कुठल्या कुठल्या रोगांवर याला रेमेडी? सगळ्यात म्हणजे आता सगळ्यांना त्रासदायक ठरलेले रोग म्हणजे स्पायनल डिसऑर्डर्स. सायटिका नाव तुम्ही ऐकलं असेल. तर प्रचंड वेदना असते किंवा नी ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघेदुखी हे अत्यंत कॉमन. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस. तर ह्या सगळे प्रकार हे ऑपरेशनकडेच जाणारे असतात आणि बरेच वेळेला ऑपरेशन गरजेचंही असतं. पण कधी कधी ऑपरेशनच्या आधी ह्या प्रकारांनी त्यांना काही % रिलीफ तरी मिळू शकतो, त्याचा फायदा होऊ शकतो. तर ह्या दुर्धर आजारामध्ये मी पहिलं स्पायनल डिसऑर्डर हे नक्की सांगित की माणसाचं जगणंच मुश्किल होतं, हलताच येत नाही, चालताच येत नाही. याला या प्रकारांनी थोडी मदत होऊ शकते आणि जर बाकी फॅक्टर्स अनुकूल असतील तर आपण शस्त्रकर्म ॲटलिस्ट पुढे करू शकतो किंवा टाळू शकतो. आता AVN तुम्ही नाव ऐकलं असेल की खुब्याचं हाड असतं, तिथे रक्तप्रवाहच हे होत नाही आणि त्याचं ऑपरेशनच करायला लागतं. माझ्याकडे एक 35शीचा मुलगा आला की ज्याला त्याचा AVNचा त्रास होतोय आणि त्याला काय सांगितलं डॉक्टरांनी, शस्त्रकर्म. 35व्या वर्षी जर त्याचं शस्त्रकर्म केलं तर 20 वर्षानंतर तो बॉल परत बदलायला लागतो. 35 म्हणजे 55व्या वर्षी परत बदलायचा. तर आता आम्ही काय करू शकतो की तो 35शीचा मनुष्य आलाय ना, त्याला काय काय त्रास होत आहेत मान्य, हे डायग्नोसिस बरोबर आहे, ऑपरेशन हाचंही बरोबर आहे, आम्ही ते पोस्टपोन करतो. अच्छा, म्हणजे तो आनंदाने चालू शकतो. 10 वर्ष जरी पोस्टपोन झालं तरी बरेच रिझल्ट येऊ शकतात. ह्याचा अर्थ मी ऑपरेशन चांगलं नाही वगैरे असं बिलकुल म्हणत नाही, पण कधी कधी ऑपरेशन करणं शक्य नसतं. मी ज्या भागात काम करते ना तिथे थोडे निम्नस्तरीय हे, तर एक बाई आली, तिचं हे हाड असं त्याला आम्ही माल हे म्हणतो, म्हणजे ते नीट जुळलं नव्हतं आणि त्या बाईला तिचा मुख्य काय उद्देश होता की मला भाकरी नाही करताय. किती जेन्युइन हे आहे आणि ती माझ्याकडे आली
आणि ती अग्निकर्म आणि विद्धकर्मांनी ती आता नाव शी कॅन मूव्ह हर हँड्स. ॲनाटॉमी बदलली आहे का? आपण तुम्ही जो प्रश्न विचारला तो ॲनाटॉमी नाही बदललेली, पण फिजिओलॉजी बदलून शी इज फाईन. तर दरवेळेला शस्त्रकर्म हा पर्याय असला तरी तो घेता येत नाही. अशा वेळेला आपलं आयुष्य मूव्ह ऑन व्हायला हा खूप महत्त्वाचा आहे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, लोक आत्महत्या करतात, त्याला रिझल्ट येतो. मायग्रेन वाटतं, पण हे जेव्हा आपल्यावरती ती वेळ येते ना तेव्हा ते समजते की ते किती भयंकर आहेत. तर ह्या गोष्टीला सुद्धा अग्निकर्म आणि विद्धकर्मांनी फरक पडतो. याच्यामध्ये तुम्ही फिजिकल इश्यूज सांगितले, मायग्रेन किंवा हाड वाढणे. करेक्ट. मेंटल इश्यूज जे असतात, डिप्रेशन असतं किंवा सतत तुम्ही अगदी नर्वस असता, निराश असता, चिंता तूर असता, ह्याच्यावर काही उपचार असतात? अतिशय सुंदर प्रश्न आहे. मास्टरी आहे विद्धकर्माची ह्याच्यावरती. आमच्या सरांनी उन्माद आणि अपस्मार म्हणजे एपिलेप्सी आणि काही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर याच्यावरती प्रचंड संशोधन केलं आहे. आणि या प्रकारच्या ह्याच्यावरती अतिशय चांगले रिझल्ट पोटातल्या औषधाबरोबर येतात. आता मला उदाहरण द्यायला वाटेल की अपस्मार ज्याला म्हणतो, एपिलेप्सी, तुम्ही कधी कोणाला फीट येताना बघितली आहे? महाभयंकर असतं ते. तर विद्धकर्मांनी ती फीट येताना 2 पॉईंट्स केले की ती फीट, तो माणूस आउट पहिल्यांदा पटकन येतो. आता परत तोच तुमचा प्रश्न, मग त्याचा अपस्मार बरा झाला का? नाही. त्याला आपल्याला 6 महिने काम करायला लागतं, पोटातली औषधं. पण रेग्युलर ते 2 प्रकारचे पॉईंट असतात. एक म्हणजे अटॅकमध्ये करायचे पॉईंट आणि एक म्हणजे युद्ध नसताना, म्हणजे आपण जे म्हणतो ना मधल्या काळात करायचे, प्रिव्हेन्शन. तर ह्या प्रकारांनी काही ठराविक एक्सेप्शन सोडले तर ही अपस्माराचे अटॅक कमी होतात, त्यांचं ड्युरेशन कमी होतं. याच्याबरोबर आम्ही काय सांगतो, गोगटे सर काय सांगायचे की सकाळ संध्याकाळ पिंपळाच्या पानावरती तूप भात खायचा. त्यालाही काही लॉजिक आहे. त्या पिंपळाचं पान गरम भात पहिल्यांदा तूप लावायचं, गरम भात वाढायचा, तो भात सकाळ संध्याकाळ खायचा. त्याचा रिझल्ट येऊन मनावरती त्याचाही परिणाम होतो. सो आपण सगळ्या प्रकारे अपस्माराचा मुकाबला करतो. पण मला सांगायला आनंद होतो की ह्या केसेस आम्ही बघितलेल्या आहेत की ह्या त्यांचे अपस्माराचे वेग थांबलेले आहेत, की जे नाहीतर कन्व्हेन्शनल मेडिसिनमध्ये तुम्हाला जे औषध देतात त्यांनी तुम्ही गुंगीतच राहता, तुमची ॲक्टिव्हिटीज बंद होते. हा दुर्धर आजार की तुम्ही यू बिकम लाईक अ व्हेजिटेबल. आता हे फिटचं सांगितलं तुम्ही, पण काही लोकांना समजा सुसायडल थॉट्स असतील, त्याला सुद्धा अतिशय सुंदर, त्याला आम्ही उन्माद म्हणतो, म्हणजे मानसिक विकृती आहेत. तर याला सुद्धा पॉझिटिव्हिटी यायला खूप मदत होते. जी माणसं डिप्रेशनमध्ये विद्धकर्म करता, विद्ध करतो आणि विद्धनी रिझल्ट नाही आला तर अग्नी करतो. म्हणजे विद्धलाचे इफेक्ट अग्निकर्मांनी एनहॅन्स होतात. युजली विद्धकर्म आणि अग्निकर्म गो टुगेदर, समटाइम्स ओनली विद्ध, समटाइम्स ओनली अग्नी, पण बरेच वेळा आम्ही कॉम्बिनेशन करतो आणि त्याचा रिझल्ट फार सुंदर येतो. पण मग आता याच्यामध्ये समजा असा मानसिक काही इश्यूज असतील आणि त्यातनं तुम्ही ते विद्धकर्म केलं, त्यातनं ते बाहेर गेल्या गोष्टी, तर ते पूर्ण थांबतं की त्याच्या ट्रीटमेंट असतात? त्याच्या ट्रीटमेंट्स असतात. काही काळ त्याचा मागोवा घ्यायला लागतो. मी एका संस्थेमध्ये काम करते, त्या संस्थेत कशी आले तेही तुम्हाला 1-2 मिनिटात सांगते. माझ्याकडे मी एका मंदिरात सेवा करते, त्या ओपीडीत एक मुलगा आला. तो जेमतेम धरून उभा होता आणि त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला एकंदर कळलं की थोडा मेंटली त्याला प्रॉब्लेम आहे. त्या मुलावरती मी जेव्हा विद्धकर्म चिकित्सा केली तर 1 महिन्याने तो मुलगा धावायला लागला. आणि तो ज्या संस्थेत शिकतो त्या संस्थेच्या बाईंचा मला फोन आला की तुम्ही काय करता. आणि मग त्या मॅडमनी मला बोलवायला सुरुवात केली. मी 1.25 वर्ष गेले त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाते आणि तिथे सगळ्या प्रकारचे मेंटल डिसऑर्डर्सवरती मी काम करते. ह्याला लॉंग टर्म काम अपेक्षित आहे. पहिलं काय होतं, ह्यांची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होते, संताप येतो, व्हायलन्स कमी होतो. असे अनेक 34 वर्षाचा एक पेशंट आहे माझ्याकडे, तो हातच उगारायचा. तुम्ही कल्पना करा, हट्टाकट्टा 34 वर्षाचा मुलगा आईवरती हात उगारतो, ती बाईशी काय कंडिशन झाली असेल. तो मुलगा आता इतका शांत झाला आहे आणि तो त्याच्या शाळेत नोकरी करतो, तो पैसे कमवायला लागलाय आणि त्याची आई म्हणते की तो माझा आता ॲसेट आहे, तो माझा आधार आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला विद्धकर्माने सांगा. ही मुलं जी मेंटली रिटायर्ड असतात, तसं लाळ गळत असतं, मान धरत नाहीत, अशी आडवी येतात मुलं. विद्धकर्मांनी ते मान धरायला लागतात सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्यानंतर ते बसायला लागतात, त्याच्यानंतर धरून उभे राहतात. आत्तापर्यंत अशा सुधारणा मी बघितल्यात, पण याला प्रचंड पेशन्स लागतो. त्या पालकांचा विश्वास कमवायला मला खूप वेळ लागला. म्हणजे ते एवढे फ्रस्ट्रेटेड असतात ना की
सगळं आपणच ओढून ओढून करायचं, ते हतबल असतात कारण त्यांनी इतके प्रयोग केलेले असतात, कोण काय म्हणेल. त्यामुळे ते एका पॉईंटला असे येतात की काय करायचं तर करा, नाही तर नको. पण आता मला तिथून फोन येतो, आज मी गुरुवारी, आज मी गेले नाही तिथे, तर मला फोन आले, मॅडम तुम्ही येणार आहात का. मला इतका आनंद झाला. सो दे आर वेटिंग फॉर मी. बरं, ही चिकित्सा काय खूप आनंददायी नसते, टोचल्यानंतर ती मुलं रडतात, पण ती इतकी गोड असतात ना, टोचणं झालं की ती हसतात सुद्धा माझ्याकडे बघून. म्हणजे टोचताना ऑब्व्हियसली रडतात. आता हे तुम्ही हे सांगितलं की टोचणं किती दुखतं आणि चटका किती दुखतो. टोचणं बिलकुल दुखत नाही. एखादी पिन आपल्याला टोचली तर कितपत तेवढंच दुखतं. ह्याचं कारण असं की आपण जेव्हा आपल्याला सगळ्यांना ना सुईची भीती असते, मलाही होती, का इंजेक्शन देतो म्हणजे तुम्ही काहीतरी आत घालता द्रव, मग ते शरीर रिॲक्ट करतंय. इथे तुम्ही काही घालतच नाही आहात, तुम्ही असं ऍक्सिडेंटली टोचल्यासारखं. बायका किती ब्युटी ट्रीटमेंट्स किती वेदना करून करतात, ते टॅटू करून घेतात, त्या मनाने या वेदना काहीच नाहीत, जस्ट. आणि जेव्हा तुम्हाला माहीत असतं की यांनी मला बरं होणार आहे, पहिल्या दिवशी असे घाबरलेले रुग्ण दुसऱ्या दिवशी सांगायला लागतात, मॅडम ते डोकंही दुखतंय, मॅडम ते इथेही करा. म्हणजे मी ह्या पद्धतीची शिबिरं घेते गावोगावी जाऊन, तर तेव्हा अशी घाबरून माणसं येतात, एखाद्याला पकडून आणतात. ते खरं असं आणू नये, पण त्याला पकडून आणतात आणि त्याला केल्यानंतर तो माणूस 2 माणसं घेऊन येतो. का तर तो त्याला हे कळतो. हा फोबिया मलाही होता. मी जेव्हा हे शिकायचं ठरवलं ना, तेव्हा मी धीर करून एक 10 ठिकाणी मला स्वतःला टोचून घेतलं की अरे आपण करणार आहोत ते आपल्याला सहन होतंय का. आणि माझ्या लक्षात आलं की इट इज वर्थ. सो मग तुम्ही कन्व्हिन्स होता. मी ना पेशंटला कन्व्हिन्स करायला बिलकुल जात नाही. मी काय करते, नवीन पेशंट आला ना तर सकाळची ओपीडीत गर्दी असते, त्याला तिथे बाहेर बसवायचं. तोच इतरांना विचार काय हो कसं वाटतं, तर इतर मुलंच त्याला, माणसं इतकं त्याला सांगतात की तो येताना प्रिपेअर्ड असतो. दुसरं एक मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, मी तो पॅरासर्जिकल हा शब्द वापरला. रिटर्न कन्सेंट असल्याशिवाय आम्ही हात लावत नाही. अच्छा, मी ह्याला रिटर्न कन्सेंट घेते. हां, पण आता मध्ये माझ्या एका मित्राच्या बरोबर घडलेला प्रसंग, तो बसमधून प्रवास करत होता, कोणाला तरी अपस्माराचा झटका आला, फीट आली, त्यांनी इमिजिएटली केलं आणि ही केम आउट. पण हे एक्सेप्शन बरोबर, कारण ते तेव्हा दॅट वॉज अ इमर्जन्सी, तुम्हाला काय ओ करू का, सही द्या असं करायला. पण युजली ही पॅरासर्जिकल प्रोसिजर असल्यामुळे आम्ही लिहून घेतो आणि मगच ट्रीटमेंट देतो. आणि मी, माझा अनुभव असा आहे की पहिल्यांदा घाबरत येणारी माणसं 2 लोक घेऊन येतात, ओ करा बरं वाटतं ह्याला, आणि मग जो आनंद मला वाटतो ना त्याची तोड कशी. याच्यामध्ये तुम्ही जवळपास 4 वर्ष प्रॅक्टिस करता. खूप वेगवेगळे लोक तुम्ही तपासले असतील, तर काही महत्त्वाच्या केसेस सांगू शकाल? अगदी आत्ताचीच मी केस सांगते. मी मगाशीच त्याचा उल्लेख केला. MS शल्य म्हणजे सर्जन मुलगी, मुंबईजवळ प्रॅक्टिस करते. तिला तो कार्पल टनेल सिंड्रोम झाला. तिला चमच्याने तोंडात घास सुद्धा घेता येईना. तर ती माझ्याकडे आली आणि तिला कशामुळे व्हायला लागलं तिला, हे कार्पल टनेल सिंड्रोम म्हणतात. त्या नर्व दाबल्या गेल्या तिच्या ह्याच्यावरच्या अचानक. पडल्याने असं होऊ शकतं, पडल्याने काही होऊ शकतं, ऑलरेडी पॅथॉलॉजी असते आणि मग ते ट्रिगर होते. तर अशा प्रकारच्या ह्याला ही मी एक केस सांगू इच्छिते. त्याच्यानंतर मी माझ्या स्वतःविषयी बोललेच. अजून नाही, ती केस आल्यावर तुम्ही काय केलं? तिला अग्नी आणि विद्ध कर्म केलं ठराविक हाताला, आणि तिला ना माझ्या लक्षात आलं की तिला प्रचंड मानसिक ताण होता. त्यामुळे मी इथून सुरुवात नाही केली, मी तिचं मन रिलॅक्स केलं, त्याला काउन्सिलिंग केलं आणि मग अग्निविद्येची ट्रीटमेंट 5 दिवस सकाळ संध्याकाळ केली आणि ती जाऊन शी इज फाईन नाव. पण आता तुम्ही म्हणाल मग ती बरी झाली का? नाही, शी हॅज टू कंटिन्यू. आठवड्यातनं 4 वेळा तरी 3 वेळा तरी. मग आम्ही काय करतो, ती ज्या भागात राहते त्या भागातल्या अग्निविद्ध कर्माच्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी फोन करते की आता ही केस तू बघ. हे मला खूप, आमचं नेटवर्किंग खूप छान आहे. हे मला सांगावंसं वाटतं की हे करणारे आम्ही जे कोणी डॉक्टर्स आहोत, आमचं एकमेकांशी कनेक्शन असतं, आमच्या मॅडमशी सुद्धा कनेक्शन असतं. अर्ध्या रात्री काही अडचण आली तर आम्हाला मॅडमचा सपोर्ट असतो. त्यामुळे हे रिस्क घ्यायला आम्ही काय. याच्यामध्ये विद्धकर्म किंवा अग्निकर्म वयाच्या कुठल्या टप्प्यावर करता तुम्ही? व्हेरी गुड. युजली असं म्हणतात की खूप लहान आणि खूप मोठ्या लोकांना हे करू नये, किंवा ज्याला रक्त बघून भोवळ येते त्याला करू नये. आणि इन्फेक्शन आहे तर तुम्ही जर इन्फेक्शन आहे आणि तुम्ही जर टोचलं तर ते इन्फेक्शन आत जाईल. तर ह्या कॉन्ट्राइंडिकेशन्स आपण बाजूला ठेवू. पण माझ्याकडे 2 वर्षाची फीट येणारी मुलगी आहे, आता 3 वर्षाची, तिला एकदाही फीट आलेली नाहीये, पण ती दर महिन्यात एकदा येते. सो 2 वर्षापासून मी मॅक्सिमम जो सुवर्णशलाकेने पेशंट केलेला आहे अग्निकर्माचा तो 85 वर्षाचा आहे. पण त्याच्या पुढे करू नये. पण अतिशय सुवर्णशलाकेने जो आपण सो कॉल्ड चटका म्हणतो, जो सुखद चटका, तो ना प्लेजर देतो. इतकं मस्त वाटतं त्यांनी की वेदना जाते, यू फील. म्हणजे मी असं एक्सप्लेन नाही करू शकत. मी बरेच वेळा गुडघ्याला करून घेते ना, आहा मला इतकं मस्त वाटतं, वाव, की आता आय कॅन वॉक, आय कॅन फोल्ड माय लेग. हा कॉन्फिडन्स जो येतो ना
तो अग्निकर्म आणि विद्धकर्माचा रिझल्ट आहे असं मी प्रामाणिकपणे म्हणेन. त्यामुळे आपण अगदी खूप आमच्या तर सरांनी एका तान्ह्या बाळापासून केलं. तान्ह्या बाळाला ICUत जाऊन त्यांनी विद्ध केलेलं आहे आणि रिझल्ट मिळालेत. अजून मी एक केस सांगते, माझ्या मैत्रिणीची ती केस, माझी नाही आहे. एक बाळ होतं 9 महिन्याचं, त्याचा अंगठा असाच होता, असा नाही व्हायचा अंगठा, असाच. आता तुम्ही काय करणार? तर ते सर्जन म्हणले यू वेट, आणि मग तो मोठं झाल्यानंतर आपण करू. आता कुठे कुठे शस्त्रकर्म करायचं, तिने फक्त हा पॉईंट केला ज्याला आम्ही क्षिप्र असं म्हणतो. तो पॉईंट केल्यानंतर ते बाळ अंगठा हलवायला लागलं. तुम्ही सांगा आता कुठल्या शास्त्रात हे आहे? इतकं सिंगल सिटिंगने होणं विश्वास बसत नाही. पण हे पेपर्स येतं, मी माझ्या मनचं काहीही सांगत नाही. अजून मला हे सांगू इच्छिते की माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांची मी अर्धा तास हिस्ट्री घेते. आमचा स्टँडर्ड केस पेपर असतो. ह्या स्पेशल मुलांचा तर केस पेपर जास्त मोठा आहे, कारण त्याच्यात खूप फॅक्टर्स असतात आणि ते आम्ही डिटेल भरतो. याचं कारण आम्हाला ना डाटा हा गोळा करून जगासमोर मांडायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला मांडायचं असतं तेव्हा अशास्त्रीय बोलून चालत नाही. मी काय ऑटिझम बरा करते? नो. ऑटिझम मधले या कंडिशनमध्ये ह्याच्यात मला रिझल्ट मिळाला, हे शास्त्रीय आणि हे आम्ही फॉलो करतो. तर या प्रकारे एथिकली ही प्रॅक्टिस केली जाते. ऑटिस्टिक मुलं जी असतात किंवा थोडी अपंगमती असतात, स्लो लर्नर असतात, अगदी तर त्यांच्यावर हे केल्यामुळे फरक पडतो. आता ऑटिस्टिक नॉन व्हर्बल म्हणजे ती बोलतच नाहीत, ती मुलं बोलायला लागली आहेत. अहो, दादा, बाबा, काका, दीदी, मला लोक व्हिडिओ पाठवतात ते बोलण्याचा. एक तर मुलगा असा आहे, ऑटिस्टिकच आहे, त्याला माहीत असतं की तो इतका हुशार आहे ना की त्याला मी दिसले की तो रडायला सुरुवात करतो की ही बाई आता आपल्याला टोचणार. आणि मी म्हणते की तू बोल, मग तो आजी किंवा तो काहीतरी मला बोलून दाखवतो, तरी मी टोचतेच. पण मी त्याला म्हणते तू बोलून दाखव, मग बघू मी नाही टोचणार असं. पण तो बोलतो. इतकं ते होतात हे चेंजेस की ते किंवा आय कॉन्टॅक्ट, ही मुलं कधीच तुमच्याकडे बघत नाहीत, आय कॉन्टॅक्ट द्यायला लागली आहेत मुलं. दिसताना किती फालतू दिसतं काय आहे, पण ते इतकं मोठं आहे. किंवा एका मुलाची मूठ वळलेली होती, तर अनेक सिटिंग झाल्यानंतर आता त्याची मूठ उघडी आहे. त्याच्या आईला इतका आनंद झाला की ह्याची मूठ उघडी आहे. किती म्हणजे आपल्याला इमॅजिन नाही करता येत. किंवा त्यांना जी नैसर्गिक वेगांची जी जाणीव असते की बाथरूमला जाणं, ते इंडिकेट करायला लागले. किती मोठं ब्लेसिंग आहे हे, जे अंथरुणातच व्हायचं. ते छोटे छोटे बदल मला दिसत आहेत. मी काही टॉल क्लेम करत नाही, पण माझा अभ्यास चालू आहे आणि मला एनकरेजिंग रिझल्ट्स येत आहेत. शेवटचे 1-2 प्रश्न विचारतो. बोला. मग हे विद्धकर्म आणि अग्निकर्म इतकं इफेक्टिव्ह होतं, याचे लोकांमध्ये याच्याबद्दल फार जागृती का नाहीये? अनफॉर्च्युनेटली नाहीये, कारण हे अजून आलंच नाहीये लोकांपुढे. आता हा आमच्या सगळ्या वैद्य वर्गाचा हा टास्क आहे की ह्याची ओळख करून देणे. आणि ह्याच्याकरता आता वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, वर्कशॉप्स घेतात. आता सप्टेंबर एंडला डॉक्टर गोगटे सरांची 28 सप्टेंबरला पुण्यतिथी असते. त्या निमित्ताने एक मोठ्या कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे की पहिलं आम्ही वैद्यांना प्रशिक्षित करतो आणि मग ते जाऊन समाजात प्रशिक्षित करतील. आणि याच्याकरता विविध ठिकाणी शिबिरं घेणं, याच्याविषयी व्याख्यानं देणं, हे आम्ही सगळे करतोय की ह्याची जाणीव लोकांना होऊ देत ना, प्रसार होऊ देत. की इमिजिएट ह्याचा वेदना शमन तर होतच, पण माझ्या क्लिनिकची टॅगलाईन आहे फ्रॉम पेन मॅनेजमेंट टू डिसीज मॅनेजमेंट. कारण विद्ध आणि अग्निकर्मांनी फक्त तुमची वेदना नाही होते, तुमचा रोग बरा होतोय. आणि खूप अनेक फायदे होऊ शकतात, विशेषतः मेंटल डिसऑर्डर्समध्ये. आणि माझं स्वप्न म्हणाल तर एक आहे की आपल्याकडे ॲडिक्शनवरती प्रचंड तरुणाई वाया चालली आहे. ॲडिक्शनवरती ह्याचं काम होऊ शकेल का, या दृष्टीने मी आता प्रयत्न करते. खूप महत्त्वाचं आहे हे. मला वाटतं की हे माझं कॉन्ट्रीब्युशन कुठलंही व्यसन असू शकतं, कुठलंही व्यसन असू शकतं. अगदी. तर हे मी 1-2 जणांना अप्रोचही झालेली आहे. अजून मला रिझल्ट नाही आला, पण मला खरंच पोटातलं औषध आणि अग्निकर्म विद्धकर्म यांनी ह्याच्यावर काम होऊ शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुमचं हॉस्पिटल आणि हे कुठे आहे? दवाखाना माझे शिवाजीनगरला आहे. पण आता याच्यामध्ये समजा लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा कधी तुमच्याशी सल्ला मसलत करायची असेल तर तुम्ही अवेलेबल असता? मी निश्चित अवेलेबल असते. या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डॉक्टरांची सगळी माहिती आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण देणार आहोत, ज्याच्यामधून तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तर हा एपिसोड बघितल्यानंतर याचा डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला विसरू नका. मला असं वाटतं की हा एपिसोड फार महत्त्वाचा ठरेल. ज्यांना असं वाटतं की आयुर्वेदामध्ये पटकन गुण येत नाही किंवा लगेच मला बरं वाटत नाही, त्यासाठी हे हुकमाचं पान असेल. तर थँक्यू व्हेरी मच डॉक्टर प्रज्ञा. या विद्धकर्म आणि अग्निकर्मामुळे अनेकांना यातून वेदनेतून मुक्ती मिळेल असं मला वाटतं.
आणि पुन्हा आयुर्वेद असल्यामुळे जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आपलं संस्कृती आणि परंपरागत आहे त्याचाच तो पुरस्कार केल्यासारखं. निश्चित. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा, आपल्या कमेंट्स करा. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, ते मी डॉक्टरांपर्यंत पोहोचवीन, डॉक्टर त्याला उत्तर देऊ शकतात. थांबतोय ते. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर.